तर आज आपण बनवणार आहोत चिकन रस्सा। त्यासाठी मी इथे अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतला आहे। आता आपण त्यामध्ये धनिया पावडर, हळदी आणि थोडंसं चवीपुरतं मीठ आपण टाकून घेणार आहोत आणि मिक्स करून घेणार आहोत। कुकरमध्ये एक पळी तेल टाकून आपण थोडासा कांदा टाकून घेऊया। कांदा लाल झालं की आपण जे चिकन जो मसाला लावून घेतला आहे, धनिया पावडर, हळद आणि मीठ, ते याच्यामध्ये टाकून घेऊया। आपण कुकरची एक शिट्टी करून घेणार आहोत। आपल्याला चिकन रस्सा बनवण्यासाठी मी इथे 2 कांदे चिरून घेतले आहे, थोडंसं खोबरं घेतलं आहे अर्धी वाटी, थोडी कोथिंबीर घेतली आहे, लसूण आणि थोडा अद्रकचा तुकडा आणि एक टोमॅटो कापून घेतला आहे। आता आपण हे सगळं भाजून घेणार आहोत। तव्यावरती थोडं तेल टाकून आपण कांदा, टोमॅटो आणि खोबरं हे सगळं आपण भाजून घेणार आहोत। मसाले पाहूया। तर त्यासाठी मी इथे 2 चमचे एव्हरेस्ट चिकन मसाला घेतला आहे, थोडा मालवणी मसाला घेतला आहे 1 चमचा, कांदा लसूण मसाला घेतला आहे 1 चमचा मी लाल तिखट घेतला आहे आणि थोडीशी धनिया पावडर घेतली आहे, हळद थोडी घेतली आहे, कारण हळद पहिली मी ऑलरेडी चिकनमध्ये टाकली होती, त्याच्यामुळे कमी हळद घेतली आहे। आता आपण हे सगळे मसाले याच्यामध्ये टाकून घेऊया आणि हे मिक्सरला आपण बारीक करून घेऊया। आता हे मिक्सरला बारीक करून घेतलं आहे। आता टोपामध्ये आपण थोडं तेल टाकून घेऊया। तेल तापलं की आपण मिक्सरमध्ये बारीक केलेला मसाला याच्यामध्ये तेल सुटोपर्यंत परतून घेऊया। मसाल्याला छान तेल सुटलं आहे। आता आपण याच्यामध्ये चिकन जे एक कुकर शिट्टी करून घेतली होती ते याच्यामध्ये टाकून घेऊया आणि याच्यामध्ये थोडं गरम पाणी ऍड करूया। आपल्याला हवा तेवढा रस्सा करून घ्यायचा आहे। गरम पाणी याच्यामध्ये टाकून घेतलं आहे। तर आपला चिकनचा रस्सा तयार आहे। इंद्रायणीचा भात, ज्वारीची भाकरी। हा व्हिडिओ आवडला तर लाईक, सबस्क्राईब नक्की करा।